छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील 23 महत्त्वपूर्ण किल्ल्यांवर मुघल शक्तीचे संकट होतं। मुघल सैन्य अतिशय ताकदीने मराठा साम्राज्यावर चढाई करत होतं। छत्रपती शिवाजींनी यातून 3 महत्त्वाचे किल्ले मुघल बादशाह औरंगजेबला द्यावेत असा तह झाला। कोंढाणा किल्ल्याचा ताबा सोडणे म्हणजे संपूर्ण पश्चिम भारतावरचे साम्राज्य नष्ट होण्यासारखे होते। हे छत्रपतींना मान्य नव्हते। गडाची जबाबदारी आपला शक्तिशाली सेनापती आणि लहानपणाचा मित्र तानाजी मालुसरे यांच्याकडे सोपवण्यात आली। 4 तारीख होती, फेब्रुवारी महिना होता। 1670 ची ती काळोख रात्र, ज्या दिवशी तानाजी मालुसरे यांनी 300 सैनिकांसोबत सिंहगडावर चढाई केली। ही चढाई दरवाजे समोरून केल्याशिवाय पर्याय नव्हता। या किल्ल्यावर नागासारखे वेटोळे मांडून बसलेला सरदार उदयभान यांच्या सैनिकांचा रक्तपात करण्यात आला। शेवटी उदयभान आणि तानाजीमध्ये समोरासमोरची लढाई झाली। याच्यात दोघांचा मृत्यू झाला आणि मराठ्यांनी गडाला जिंकून घेतले। तानाजींच्या मृत्यूनंतर छत्रपती म्हणाले, गड आला पण सिंह गेला।